तर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काही चुकीच्या बातम्या सुद्धा खोट्या बातम्या सुद्धा पसरवल्या जातात। मात्र सर्व एटीएम आणि डिजिटल सेवा या पूर्णपणे कार्यरत आहेत आणि सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध आहेत अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेली आहे। खरं तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे काही व्यवहार हे बंद पडलेले आहेत अशी माहिती येत होती, अशी बातमी पसरवली जात होती। मात्र स्टेट बँक ऑफ इंडियानं या सगळी माहिती ही चुकीची असल्याचं सांगितलं जात आहे। तसंच सर्व एटीएम सेवा आणि डिजिटल सेवा या सुरळीतपणे सगळी कार्यप्रणाली सुरू आहे असं स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितलं। आपण पाहतोय सार्वजनिक वापरासाठी बँकेच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत। तसंच ऑनलाईन पद्धतीचे सगळे व्यवहार डिजिटल व्यवहार सुद्धा व्यवस्थित सुरू आहेत। कोणत्याही प्रकारचा अडथळा यात ग्राहकांना येणार नाही असं सुद्धा एसबीआयने सांगितलं आहे। पंकज दळवी आमचे वरिष्ठ प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। पंकज, खरं तर जेव्हा युद्ध होतं तेव्हा या युद्धाचा परिणाम नाही म्हटलं तरी सगळ्याच गोष्टींवर होतं। बँकिंग सेक्टर सुद्धा यापासून वेगळं राहिलेलं नाहीये आणि एसबीआयने आता हे पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे की सर्व डिजिटल सेवा सुरू आहेत, सर्व व्यवहार व्यवस्थितपणे याद्वारे तुम्हाला करता येतील। काय अधिक माहिती आहे? भारतातली सगळ्यात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी हे पत्रक काढलेले आणि भारतातल्या त्यांच्या करोडो जे त्यांचे कस्टमर्स आहेत, ग्राहक आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे की भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झालेला आहे त्यामुळे भारतातली त्यांची जी ऑनलाईन सेवा असेल, डिजिटल सेवा असेल, यूपीआय असेल, एटीएम्स असतील, या सगळ्या साखळीवरती कुठेही परिणाम होणार नाही आहे। हे सर्व सुरळीत आहे। लोकांना पैसे काढणं, पैसे डिपॉझिट करणं, ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणं, ऑनलाईन व्यवहार करणं हे सगळं जे आहे ते तिकडे तर या गोष्टी सुरू असणार आहेत असं एसबीआयने सांगण्यात आलेलं आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय हे होते आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। एसबीआय बँकेतर्फे ही माहिती देण्यात आलेली आहे की सर्व डिजिटल व्यवहार बँकिंग सेक्टरमधले सगळे व्यवस्थित सुरू आहेत, कोणताही अडथळा यात येत नाहीये।